तर पुणे नाशिक महामार्गावर नागरिकांनी रात्रीचा मुक्काम केला। वनमंत्री आणि पालकमंत्री आंदोलनस्थळी आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी ठाम भूमिका या आंदोलकांनी घेतली। पुण्याच्या मंचर परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले। थेट आंदोलन स्थळावरून ग्रामस्थांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। हे आंदोलन सुरू आहे, ग्रामस्थ आक्रमक आहेत। दिवसभरामध्ये अनेक नेते या ठिकाणी आले, प्रशासकीय अधिकारी आले, ग्रामस्थांचा समझोता करण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ बिबट्या हद्दपार व्हावा या मागणीसाठी ठाम आहेत। CCF या ठिकाणी येऊन गेले, मुख्य वनसंरक्षक, आणि त्यांनी या ठिकाणी काय काय उपाययोजना करायचं हे सांगितलं, परंतु आंदोलनकर्ते आहेत त्यांचं समाधान झालेलं नाही। त्यामुळे जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री या ठिकाणी येऊन या लोकांच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत लोक या ठिकाणून उठणार नाहीत। आज सगळेजण या ठिकाणी मुक्कामी थांबणार आहेत। याच्यामधले मंत्र्यांना लोकांची काही गरज त्या ठिकाणी राहिलेली नाही आहेत, हे याच्यातून निष्पन्न झालेले आहेत। आणि मग आता CCF आले होते, त्यांनी नरभक्षक बिबट्यांना शूट करण्याची ऑर्डर दिलेली आहेत आणि जोपर्यंत बिबटे वगैरे शूट होत नाहीत तोपर्यंत आम्ही काही इथून हलणार नाही। फक्त ज्या बाळाचा याच्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे त्याचा विधी आम्ही सकाळी करणार आहोत। आज त्यांचा जीव धोक्यात आहे म्हणून ते इथं रात्रंदिवस इथं बसलेत ना, त्यांचं बाळ तिथं ठेवून ते इथं बसलेत, कशासाठी बसलेत? मग त्यांचा थोडा पण वेळ ते देऊ शकत नाही का या शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांच्या जीवावरच ते उड्या मारतात ना तिथं। मग त्यांचा थोडा पण वेळ 3 तासात इथं येऊ शकत नाही का? रात्रभर काय करणार आहे? त्यांना सभा आहेत का रात्रभर कोणत्या? मग 3 तासात ते येऊ शकले असते ना इथं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, मंचर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।